शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो। या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा। या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा। आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा। नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज व्यक्त करणार आहे। आपण बघतो की उत्तर भारतामध्ये WD आहे, दक्षिण भारतामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती दोन्ही समुद्रांमध्ये आहे, परंतु याचा पुढील 3 दिवसात काही परिणाम होणार आहे का या संदर्भातला हा अंदाज आहे। आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये आता ढगाळ परिस्थिती कमी झाली आहे, स्थानिक ढगही निर्माण होत नाहीत, परंतु तरी देखील वातावरणात सध्या पुढील 3 दिवसात काय बदल होणार आहे हे आपण वेगवेगळ्या मॉडेलच्या आधारे थोडक्यात बघणार आहोत। आपण समोर बघतो की उद्या उत्तर भारतामध्ये एक WD येण्याची शक्यता आहे। उत्तर भारतामध्ये WD येत असून 14 तारखेला त्याचा उत्तर भारतात प्रभाव राहणार आहे। 15 तारखेला आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये फारसं पावसाळी वातावरण राहणार नाही। GFS मॉडेलने 17 तारखेपासून पावसात बदल सांगितला आहे, तो आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। उद्या 13 तारखेला स्कायमेटनुसार उत्तर भारतात WD आहे, त्याचा थोडा प्रभाव 14 तारखेला राहण्याची शक्यता आहे। 15 तारखेला मात्र याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे। ECMWF मॉडेलच्या AIFS मॉडेलनुसार भारतामध्ये विरळ ढगाळ परिस्थिती राहील। थोडं कर्नाटकच्या भागात किंवा केरळ दरम्यान छोटं कमी दाबाचं क्षेत्र आहे। उत्तर भारतात WD 13 तारखेला असणार आहे। थोड्याफार प्रमाणात 14 तारखेला ही केरळ आणि उत्तर भारतात पावसाळी परिस्थिती राहणार आहे। भारतातील पावसाचं प्रमाण 15 तारखेला कमजोर होण्याची शक्यता आहे। आपण बघतो की सध्या वातावरणात बदल होतोय, उत्तर भारतात एक WD सरकतोय, त्याचा प्रभाव साधारणपणे 14 तारखेपर्यंत राहील। 15 तारखेला महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होईल। 16-17 तारखेच्या दरम्यान थोडं पावसाळी वातावरण पूर्व विदर्भात दाखवलं जातं आहे, परंतु हे फार काळ टिकण्याची शक्यता नाही। सध्या महाराष्ट्रातील ढगाळ परिस्थिती अतिशय कमी प्रमाणात झालेली आहे, कुठेही पावसाचं वातावरण सध्या महाराष्ट्रामध्ये नाही। सध्या आपण धावत्या स्वरूपात वाऱ्यांची स्थिती जर बघितली तर 1012 हेक्टोपास्कलचं वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे। फारशी पावसाळी परिस्थिती लगेचच तयार होण्याचा कुठलाही अंदाज नाही। केरळ आणि तामिळनाडूच्या दरम्यान थोडं पावसाळी वातावरण तयार होतंय, कारण अनेक दिवसानंतर हे पहिल्यांदा वातावरण तयार झालं आहे। उत्तर भारतातही हलक्या स्वरूपाचा WD सध्या सक्रिय आहे, त्यामुळे हे दोन्ही परिस्थिती जरी असली तरी महाराष्ट्रामध्ये सध्या एवढं प्रभावी अशा प्रकारचं वातावरण 15 तारखेपर्यंत तरी तयार होईल असं वाटत नाही। आपण या मॉडेलमध्ये पुढील 10 दिवसामध्ये जी पावसाळी परिस्थिती निर्माण होणार आहे ती बघतो, परंतु महाराष्ट्रावर या मॉडेलमध्ये फारसा प्रभाव दाखवण्यात आलेला नाही। गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये किंवा गोंदियामध्ये थोडा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे। पुढील 3 दिवसात फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होणार नाही। हलकी विरळ स्वरूपात ढगाळ परिस्थिती कुठेतरी राहील, परंतु पावसाचं वातावरण महाराष्ट्रात कुठेही तयार होणार नाही 13 तारखेला। तीच परिस्थिती 14 तारखेला आपण जर पुढे बघितली तर 14 तारखेला देखील महाराष्ट्रात विशेष ढगाळ परिस्थिती देखील नाही। हवेचा दाब कमीच आहे, परंतु तरी देखील पावसाची परिस्थिती महाराष्ट्रात तयार होणार नाही। 15 तारखेला देखील आपण नजर टाकली तर 15 तारखेलाही महाराष्ट्रात थोडी ढगाळ परिस्थिती विदर्भाच्या दक्षिणी भागात तयार होईल, परंतु मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ परिस्थिती निर्माण होत असली तरी लगेचच पावसाळी परिस्थिती निर्माण होणार नाही। वातावरणात 17 तारखेनंतर थोडा बदल होणार आहे, परंतु तो महाराष्ट्रावर किती परिणाम करतो हे मात्र आपण पुढील अपडेटमध्ये पाहणार आहोत। तो अधूनमधून WD उत्तर भारतात असल्यामुळे अजून अपेक्षित तापमान वाढलेलं नाही। 19° तापमान उद्या नाशिकला राहणार आहे किमान, तर कमाल तापमान 26° हे सोलापूरला राहणार आहे आणि जवळपास सांगली, सोलापूर, नांदेड, चंद्रपूर अशा काही जिल्ह्यांमध्ये 38° पर्यंत पारा हा दुपारी 13 तारखेला जाण्याची शक्यता आहे। चंद्रपूर आणि सोलापूरला 14 तारखेला देखील दुपारचं तापमान हे 38° पर्यंत राहील। किमान तापमान 27° मुंबईला असेल।
त्यामुळे तापमान हे WD मोठ्या प्रमाणात वाढत नाही आहे, ते संतुलित राहण्याची शक्यता आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.